प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाच्या अगोदर 400 वर्ष देयर वॉज अ सायलेंस. त्याला म्हणतात डार्क पिरियड. देव परमेश्वर कोणा सांगती बोलला नाही. 400 वर्ष प्रिया, नो वन एक्सपेक्टेड दॅट एंजल्स कॅन हॅव. आणि अचानक देवदूत प्रगट झाला. स्वर्गातून आलेला सर्वात पहिला येशूच्या जन्मा अगोदर आणि मार्ग तयार करण्या अगोदर एक शब्द होता, भिऊ नको. भिऊ नको. तुझ्या घरामध्ये आज आनंद होणार आहे. तुझ्या बरोबर तुझ्या लोकांमध्ये आनंद होणार आहे. दॅट वॉज अ मेसेज. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी आशीर्वाद आहे, मी आशा आहे, मी अभिवचन आहे. परत एकदा. आमेन आमेन. प्रियांनो, प्रभूच्या नावाला धन्यवाद आणि तुमच्या ह्या वेळेबद्दल प्रभूला धन्यवाद. पुढं 4 खुर्च्या रिकाम्या आहेत आणि तुम्ही पुढे येऊन बसू शकता ह्या ठिकाणी. ओके. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमेन. आपण खाली बसूया सर्वजण. एकच छोटीशी आपण शिस्त लावली तर फार चांगलं होईल. विशेष करून जे मागं येतात आणि ज्यांना उशिरा येतात. ॲक्च्युली उशिरा येणं हे योग्य नाही देवाच्या घरामध्ये तरी. ओके. देवाच्या घरात नाही प्रियांनो. ओके. तुम्ही ह्या ठिकाणी परमेश्वराच्या घरामध्ये आलेला आहात. कुठं आलेला आहात? देवाच्या घरात. देवाच्या घरामध्ये पुढं येऊन बसणं कधीही चांगलं आहे. ओके. आणि म्हणजे असं काही असलं असतं कामावर उशिरा आले की आणि मग लेट मार्क 3 लेट मार्क झाले की 1 दिवसाची सुट्टी गेली. देवाच्या राज्यात नाही ना तसं. देवाच्या राज्यामध्ये आपण सहज घेतोय का? ओके. जस्ट अ क्वेश्चन. स्वतःला विचारायचा प्रश्न ओके का आपण नाही आय वॉन्ट टू बी देअर. ओके. मी इथं येतो आणि परमेश्वराचा अनुभव घेतो. ओके. हालेलुया. आमेन. आमेन. देवबाप प्रियानो, इथं हे ना हे पित्याचं घर आहे. इट्स अ हाऊस ऑफ फादर. पित्याचं घर आहे आणि ह्या पित्याच्या घरामध्ये हमखास देवबाप त्याचं कार्य केल्याशिवाय राहत नाही. ओके. इट वर्क्स. मी जे आजपर्यंत पाहिलेलं आहे की देवबापाच्या घरात त्याचं कार्य करतं. आणि तुम्ही इथं असं कोणी आहात आज तुमच्या शरीरामध्ये कुठेही दुखणं आहे, कुठेही तुमचं शरीर दुखतंय, कदाचित तुमच्या पोटामध्ये अपचनामुळे त्रास आहे, कदाचित तुमच्या डोळे दुखत आहेत, तुमचे पाय गुडघे दुखत आहेत. पुढचे काही मिनटं मी प्रार्थना करू इच्छितो आणि तुम्हाला विनंती करतो, जर तशी तुम्ही व्यक्ती आहात, आपण आपले डोळे बंद करूया. सर्वजण आपले देवाच्या सानिध्यात आपण जाऊया. परमेश्वर इथं उपस्थित आहे आणि जर तुम्ही तशी व्यक्ती आहात तर आपल्या जागेवर उभे राहा. ओके. तुम्हाला धन्यवाद प्रभेश. थँक्यू. हालेलुया. आपण आपले लक्ष मात्र येशूकडे लावूया. जस्ट लुक टू जीसस. प्रभू येशूकडे लावा. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. थँक्यू फादर. आमेन. हालेलुया लॉर्ड. धन्यवाद प्रभेश. धन्यवाद प्रभेश. धन्यवाद राजांच्या राजा. गौरवी देवा तुला धन्यवाद. हालेलुया. परमेश्वराची उपस्थिती इथं आहे प्रियांनो. देवबाप इथं आहे. देवाच्या आत्म्याचं उपस्थिती इथं आहे की ह्यावेळेला मी प्रियांनो जे लीडरशिप आहे मंडळीमध्ये, जे ना कोणाला वाटतं आपण ह्या ठिकाणी उभे असलेल्या लोकांवर हात ठेवाल का? जस्ट गो अँड ले हँड ऑन देम. ओके. देवाचं वचन सांगतं विश्वासणाऱ्यावर हे चिन्ह हो जातात. ते रोग्यांसाठी हात ठेवतात आणि त्यांना बरं होतं. पवित्र शास्त्रातलं वचन आहे प्रियांनो. ओके. We are going to obey that word. We are going to obey that word. आम्ही त्या वचनाचं आज्ञापालन करत आहोत. जस्ट या ठिकाणी बरेचसे लोक उभे आहेत. जस्ट ले हँड. ज्यांना तुम्ही विश्वासामध्ये आहात, यू आर अ बिलीव्हर. का नाही? खूप लोक
उभे आहेत ह्या ठिकाणी, काहींच्या लोकांवर हात ठेवलेले नाही आहेत. जस्ट ले हँड. ओके, यू आर अ बिलीवर, जस्ट ले हँड बाय फेथ. विश्वासाने. ह्या ठिकाणी एक दोन बहिणी उभ्या आहेत. ओके, somebody see there is no single person is standing. Please, कोणीतरी move around. Just see that. Okay, I just want you to pray. हे परमेश्वराचं मंदिर आहे, पित्याचं घर आहे. बायबलचं वचन म्हणतं जेव्हा आम्ही त्याची आराधना करतो, जेव्हा आम्ही त्याची आराधना करतो, प्रियांनो, आराधनेमध्ये तो उपस्थित असतो. आराधनेमध्ये, आणि आम्ही त्याची आराधना केलेली आहे. हे वचन नुसतं गंमत नाही आहे, इट्स अ रियालिटी आहे. सत्य वचन आहे. हालेलुया. देवाचं वचन, तर विश्वासणारे रोग्यांवर हात ठेवून त्यांना आरोग्य मिळेल. हे वचन आहे प्रियांनो. धन्यवाद प्रभेश. या ठिकाणी एक दोन बहीण भाऊ उभे आहेत. ओके, जस्ट ले हँड. थँक यू फादर. पिता, आम्ही तुला धन्यवाद देतो. पिता, आम्ही तुला धन्यवाद देतो. धन्यवाद राजांच्या राजा. धन्यवाद, धन्यवाद पित्या. धन्यवाद माझ्या देवा. धन्यवाद माझ्या राजा. धन्यवाद त्या वधस्तंभावर तुला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य मिळालेलं आहे. धन्यवाद त्या क्रूस खांबासाठी माझ्या देवा. ओ, खरोखर आमचे व्याधी त्यांनी स्वतःवर घेतले. धन्यवाद. आमचे क्लेश त्यांनी वाहिले तरी त्यास ताडण केलेले. देवान त्या प्रहार केले, त्या लेखले. खरे पहिले असता आमच्या अपराधामुळे तो घाळ झाला, आमच्या दुष्काळात तो ठेचला गेला. आम्हा शांतीने शिक्षा त्याच झाली, आणि त्याला बसल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य. व्हॉट अ वंडरफुल वर्ड यू हॅव गिवन, ओ गॉड. धन्यवाद पित्या. आज प्रभू येशूच्या नावामध्ये या सर्व दुखण्यांना, या सर्व आजाराला, या सर्व विकाराला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये या प्रत्येक शरीरामधून येशूच्या नावात तुला मी आज्ञा करतो, निघ येशूच्या नावामध्ये. आउट येशूच्या. तुझं सामर्थ्य तोडतो. सर्व दुखण्या, ते पोटाचं दुखणं, त्या गुडघ्याचं दुखणं, त्या ओटीपोटीचं दुखणं, डोळ्याचं दुखणं, शरीरातल्या प्रत्येक अवयवाचा विकार, जे नाव मला माहित नाहीयेत, पण प्रभू येशू ख्रिस्तानी त्या प्रत्येक नावाला सांगतो, येशूचं नाव सर्वश्रेष्ठ नाव आहे. ह्या शरीराला सोडून निघ येशूच्या नावामध्ये. शरीरांनो बरे व्हा येशूच्या नावामध्ये. बी हील्ड इन जीसस नेम. पिता, आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझ्या घरामध्ये पवित्र आत्म्या तुझ्या उपस्थितीबद्दल तुला धन्यवाद. देवाच्या आत्म्या आम्ही तुला धन्यवाद देतो. पवित्र आत्म्या आम्ही तुला धन्यवाद देतो. देवाच्या आत्म्या आम्ही तुला धन्यवाद देतो. हालेलुया प्रभू येशू. हालेलुया प्रभू येशू. येशूच्या नावामध्ये तुम्ही ऑनलाईन आहात, तुम्ही जिथं कुठं आहात, आज प्रभूच्या आत्म्याचा आरोग्याचा हात पडत आहे. जर कोणी तुमच्याजवळ नसेल, तुमच्या स्वतःवर हात ठेवा. येशूच्या नावामध्ये स्वतःवर हात ठेवा. प्रभू येशू आरोग्य मोकळं करत आहे. येशूच्या नावामध्ये त्या कॅन्सरला मी आज्ञा करतो, निघ येशूच्या नावामध्ये. त्या आतड्यामध्ये असलेल्या कॅन्सरला मी आज्ञा करतो, निघ येशूच्या नावामध्ये. येशूच्या नावामध्ये पचन संस्थेला त्रास देणाऱ्या त्या प्रत्येक विकाराला सांगतो, निघ येशूच्या नावामध्ये. ओ धन्यवाद माझ्या देवा. थँक्यू लॉर्ड. आमेन. आपण प्रभूला टाळ्या वाजून धन्यवाद देऊया. थँक्यू जीसस. प्रियांनो, साक्ष द्यायला आता आपल्या जो वेळ ना, तुम्ही खाली बसू शकता, पण निश्चितच देव परमेश्वराच्या नावासाठी, त्याच्या गौरवासाठी तुम्ही निश्चित साक्ष द्या येत्या दिवसांमध्ये. ओके, आरोग्याची साक्ष हे तुम्ही
येऊ शकता, सांगू शकता या ठिकाणी. रेचल ताईला भेटू शकता, अलेक्स दादाला सांगू शकता, सिल्विया ताईला सांगू शकता. आम्हाला साक्ष द्यायची आहे. परमेश्वराने जे तुमच्या जीवनात काम केलेलं कधीच प्रियांनो मागं ठेवू नका, कारण ध्येय परमेश्वर जे करतो ते अद्भुत आहे. मागच्या शुक्रवारी मी साक्षीबद्दल निश्चितच बोललेलो आहे. ऑनलाईन यूट्यूबला ते प्रीचिंग आहे, ऐका. त्या साक्षीच्या द्वारे देव परमेश्वर त्याचं महान काम करतो आणि सैतानाला पूर्ण हरवतो. जो व्यक्ती साक्ष देतो त्याच्या जीवनात प्रभू अधिक साक्ष देतो. आमेन, हालेलुया. कारण ते साक्षीद्वारे देवाचं गौरव होतं प्रियांनो, आणि देवाने तुम्हाला मला त्याच्या गौरवासाठी निर्माण केलेलं आहे. आमेन, हालेलुया. आणि आज डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा आहे आणि मी आज तुमच्या संगती जे बोलणार आहे, मी तयारी, प्रिपेअर द वे फॉर द लॉर्ड, परमेश्वरासाठी, प्रभूसाठी मार्ग तयार करा. ओके, प्रभूसाठी आपला मार्ग तयार करा, ह्याबद्दल मी बोलणार आहे. आणि मला तुम्हाला सांगू द्या की देव परमेश्वराची योजना आणि इच्छा आहे की तुम्ही आणि मी परमेश्वरासाठी मार्ग तयार करावा. आमेन. आणि खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही मार्ग तयार करता तेव्हा देवाचं गौरव त्या ठिकाणी येतं. ओके, यशाचं पुस्तकाचा 40वा अध्याय आणि 3, 4 आणि 5 वचन. यशाचं पुस्तक याचा 40वा अध्याय आणि 3, 4 आणि 5 वचन. घोषणा करण्याची वाणी अशी ऐकू येते की मार्ग सिद्ध करा, मार्ग तयार करा, मार्ग तयार करा. आमच्या देवासाठी रानात सरळ राजमार्ग करा, सरळ राजमार्ग करा. प्रत्येक खोरे उंच हो, प्रत्येक खोर उंच हो, प्रत्येक डोंगर व टेकडी सखल हो. उंच सखल असेल ते सपाट हो व खडकाळीचे मैदान हो, म्हणजे परमेश्वराचे गौरव प्रगट होईल, म्हणजे परमेश्वराचं गौरव प्रगट होईल आणि सर्व मानवजाती एकत्र मिळून ते पाहाईल. हालेलुया. सगळे म्हणा, परमेश्वराचं गौरव प्रगट होईल आणि सर्व मानव. मराठी इंग्लिश मध्ये म्हणे, ऑल द फ्लेश विल सी द ग्लोरी ऑफ गॉड. आमेन. सर्व मानवजात इथं म्हटलेलं आहे, सर्व देह परमेश्वराचं गौरव पाहतील. हालेलुया. काय पाहतील? सर्व. ओके, हे पुढं काही रिकाम्या खुर्च्या आहेत. दोज आर स्टँडिंग बिहाइंड कॅन सीट. मला नाही का, मला असं वाटतं कुठेतरी आपण तयार होई, आपलं हृदय जरा पुढं येण्यासाठी लोकांना. ओके, लेट देम, दोज हू आर लेट दे कॅन कम अँड सिट बिहाइंड. ओके, पुढच्या आठवड्यापासून डोंट सिट ॲट ऑल बिहाइंड. ओके प्रियांनो, महत्त्वाचा मुद्दा आहे की ह्या ठिकाणी परमेश्वरचं देह, प्रत्येक देह, सगळं म्हणा, प्रत्येक देह, प्रत्येक डोळा परमेश्वराचं गौरव पाहिल. कोणाचं गौरव पाहिल? ते प्रियांनो, तुम्हाला माहित आहे का, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्यावेळेस देवाचं गौरव इस्रायल राष्ट्र आणि यहुद्यांनी पाहिलं. ओके, येशू ख्रिस्ताचं फार महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द काय होता? प्रारंभी, सगळे म्हणा, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द देव होता. आणि 14 वचन सांगतं, शब्दाने देह धारण केलं. काय केलं? शब्दाने देह धारण केलं आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. 14 वचन काय म्हटलेलं आहे? शब्द देही झाला, शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली, आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. फार महत्वाची गोष्ट आहे. त्याने शब्द देह फार महत्वाचा आहे. सगळं म्हणा, देह महत्वाचा आहे का? महत्वाचा? तुम्हाला शरीर आहे ते महत्वाचं आहे का?
समजा शरीर नसलं असतं तर इथं काय बसलं असतं? भूत काय बसले असते? कसं वाटलं असतं? इथं सगळेजण बसलेले आहेत, अरे कोणीच नाही देह, पण खुर्च्या हलतायत. काय नाही, देह फार महत्वाचा आहे. परमेश्वराला देह धारण करावं लागलं प्रियांनो. डोंट फॉरगेट, युअर फ्लेश इज व्हेरी इसेन्शियल. तुमचं बॉडी, तुमचं शरीर फार महत्वाचं आहे. देवाला देह धारण करावं लागलं ह्यासाठी की देहाने केलेल्या पापाला क्षमा मिळण्यासाठी. फार महत्वाचं आहे प्रियानो देह. आणि शत्रू प्रयत्न करतो ह्या देहाला खच्चीकरण करण्यासाठी. तुमच्या देहाला, तुमच्या शरीराला, तुमच्या देहाला तो अटॅक करतो, तुम्हाला आवडो न आवडो, आजाराद्वारे, ह्यासाठी की तुम्ही परमेश्वराचा गौरव करू नये. यू हॅव बीन क्रिएटेड. पुढे म्हटलं, काय म्हटलेलं आहे? आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. आणि आम्ही काय पाहिलं? तो देह झाला आणि देहामध्ये आम्ही त्याचे गौरव पाहिले. हालेलुया. तयारी करा, पहिला ख्रिसमस 2025 रोजी झाला. आमेन. तयारी करा. आता बरेच लोक सगळेजण ख्रिसमसची तयारी करतायत, चांगली गोष्ट आहे तयारी. तो ख्रिस्त जन्म त्या दिवशी झाला, तो देह जो शब्द देही झाला, दॅट इज वंडरफुल. पण एक विसरू नका प्रियांनो, तिथंच मर्यादित राहू नका. ह्या देहातून, ह्या तुमच्या देहातून परमेश्वर त्याचं गौरव प्रगट करू इच्छितो. आमेन. आणि अजून एक गोष्ट सांगतो, फक्त ख्रिसमसची तयारी करू नका, प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनासाठी देखील तयार राहा. आमेन. कारण जेव्हा तो येईल त्यावेळेस अख्खं जग ते गौरव पाहणार आहे. ह्याने आम्हाला सांगितलं होतं येशू बद्दल, आम्ही विश्वास ठेवला नाही आणि हे सगळे पालटून गेले, हे बदलून गेले. अरे प्रत्येक डोळ्यांनी पाहिलं येशू आलेला, प्रत्येक डोळ्यांनी पाहिलं. सगळेजण प्रियांनो आश्चर्यचकित व्हाल जगामध्ये. बायबलचं वचन सांगतं, त्या दिवशी तुम्ही सर्व आश्चर्यचकित होणार आहात. आमेन. दॅट ग्लोरी. पण आज आम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, आम्हाला मार्ग तयार करायचा आहे. सगळं मार्ग तयार करायचा आहे. सगळे बोलत नाहीत ना, काही जण अर्धे, सगळे म्हणा मार्ग तयार करायचा. काय तयार करायचंय? मार्ग. वी हॅव टू प्रिपेअर अ वे. जोपर्यंत मार्ग तयार नाही तो तिथं येऊ शकत नाही. आम्ही त्याचे गौरव पाहिले. प्रियांनो, देव परमेश्वर तुम्हाला मला त्या गौरवासाठी बोलवत आहे. ही हॅज कॉल्ड अस टू फॉर हिज ग्लोरी, त्याच्या गौरवासाठी. आणि मार्ग आम्हाला आमच्या जीवनामध्ये तयार करायचं. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही आणि मी त्याच्या गौरवासाठी निर्माण केलेलं. देव परमेश्वर म्हणतो की ऐक, तुझं शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. काय आहे? सगळे म्हणा माझं शरीर. हो, सगळे बोलत नाही, सगळे म्हणा माझं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. देवाला तुमच्या शरीराची गरज आहे प्रियांनो. गॉड नीड्स युअर फ्लेश. ज्या वेळेला पहिल्यांदा देह येशू ख्रिस्तानी धारण केलं, फक्त यहुद्यांनी देवाचं गौरव पाहिलं. इस्रायल राष्ट्राने त्या 90 किलोमीटर अंतर, 120 किलोमीटर 90 मैल च्या अंतरामध्ये येशू ख्रिस्त फिरला आणि तिथलच्या लोकांनी गौरव. कदाचित थोड्या बहुत परदेशांनी पाहिलं असेल, पण देवाची इच्छा काय म्हटलेलं आहे? सर्व देह. काय म्हटलेलं आहे? ते कुठलं 40 वचन 5, ऑल फ्लेश विल सी द ग्लोरी ऑफ गॉड. म्हणजे परमेश्वराचे गौरव प्रगट होईल आणि सर्व मानवजाती एकत्र मिळून ते पाहाईल. हालेलुया. सगळं म्हणा सर्व मानव जाती. म्हणजे पृथ्वीवरील 700
50 करोड लोक परमेश्वराचं गौरव पाहणार आहे. हालेलुया. पण ते कुठं दिसणार आहे? तुमच्या माझ्याद्वारे दिसणार आहे. आमेन. एकदा ते येशू ख्रिस्तानी दाखवलं, तो शब्द देही झाला, त्या देहाने आमच्यामध्ये वस्ती केली. पण आता तो तुमच्या माझ्या आतमध्ये वस्ती करत आहे. आमेन. या देहाला लक्षात ठेवा प्रियांनो, आत्म्यामध्ये तुमच्या आत्म्याला विश्वासाची गरज नाही आहे, तुमच्या देहाला मात्र विश्वासाची गरज आहे. आज मी जे तुमच्या बोलणार आहे, परत एकदा विश्वासाविषयीच बोलणार आहे. ओके. आणि मी त्या तयारीविषयी बोलणार आहे, जी तयारी येशूच्या जन्माच्या वेळेस झाली होती. त्या येशूच्या जन्माच्या वेळी जी तयारी झाली होती, आणि त्यामध्ये बरेचसे कॅरेक्टर आहेत, खूप कॅरेक्टर्स आहेत. जो तुम्ही अभ्यास केलात, प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाच्या वेळेला, प्रभू येशूच्या आगमनाच्या वेळेला खूप काही कॅरेक्टर्स आहेत की जे आम्हाला त्याच्या बद्दल सांगतील. काय काय घडलं येशूच्या आगमनाच्या वेळेस? सर्वात पहिलं स्वप्न पडलं, दृष्टांत झाले, देवदूत प्रगट झाला, पवित्र आत्मा उतरून आला, विश्वास ठेवण्यात आला. बऱ्याच या सर्व तयारीच्या घटना आहेत प्रियांनो. मार्ग तयार करा. मार्काच्या शुभवर्तमान पहिला अध्याय आणि 1 ते 4 वचनामध्ये, 1 ते 3 वचनामध्ये, मार्काचं शुभवर्तमान पहिला अध्याय 1 ते 3 वचन. येशू ख्रिस्त याच्याविषयी शुभवर्तमानाचा प्रारंभ. हा. यशया संदेश त्याच्या ग्रंथात लिहिले आहे की, पहा मी आपल्या दूताला तुझ्या पुढे पाठवितो, तो तुझा मार्ग तयार करेल. तो तुझा मार्ग तयार करेल. ह्या दूताला मार्ग तयार करणारा, मार्ग त्या प्रभूचं गौरव प्रगट करण्यासाठी. पुढं अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली, ती अशी की परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा. त्याच्या वाटा नीट करा. आमेन. मार्ग तयार, सगळे म्हणा मार्ग तयार करा. प्रियांनो, मला एक गोष्ट सांगू द्या, काय मार्ग तयार करायचा? पुढे वाचा ना. त्याप्रमाणे पापांच्या क्षमेसाठी पश्चाताप करून बाप्तिस्मा घ्यावा, अशी घोषणा करीत बाप्तिस्मा करणारा योहान अरण्यात प्रगट झाला. प्रियांनो, मार्ग तयार करायचा आहे. आणि एका ठिकाणी असं म्हटलं की तो येईल आणि बापाचं आणि माणसाचं हृदय एकमेकाला जोडून देईल. आपण काही गोष्टी पाहणार आहोत त्याच्या जीवनामध्ये. हे जी भविष्यवाणी जी आहे, ही देवदूत आला, देवदूतांनी योहान बाप्तिस्मा करणाराचा बाप जखरिया ह्याच्या सांगती तो बोलला. आणि मी आज तुम्हाला जखरियाच्या जीवनाबद्दल थोडंसं बोलून मी संपवणार आहे, पण फार महत्वाचं आहे प्रियांनो, कारण देवाचं वचन आज त्यातून कसा मार्ग तयार होणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला लुकाचं शुभवर्तमान याचा पहिला अध्याय 5 आणि 6 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. लुकाच्या शुभवर्तमानामध्ये तुम्ही गेलात तर जखर्याबद्दल पूर्ण एक फार सुरेख माहिती लिहिलेली आहे. इवन जखर्याचं एक त्या ठिकाणी स्तोत्र देखील लिहिलं गेलेलं आहे. जखर्याने परमेश्वराची केलेली स्तुती देखील लिहिलेली आहे. पण जखर्याबद्दल काही गोष्टी आम्हाला समजून घ्यायच्या गरज आहे. 5 आणि 6 वचनामध्ये असं लिहिलंय जखर्याबद्दल. यहुदाचा राजा, मी बोलतो ना, मला सांगितलं 5 आणि 6 वचनामध्ये असं लिहिलं की जखर्या आणि त्याची पत्नी एलिझाबेथ, बरोबर, अलिशिबा. ओके. कोण तिचं नाव? जखर्या आणि अलिशिबा हे दोघेही धार्मिक होते. काय होते? काय होते ते? धार्मिक होते. ह्याबद्दल असं लिहिलेलं आहे, दोघेही देवाच्या दृष्टीने धार्मिक होते. कोणाच्या दृष्टीने? स्वतःच्या दृष्टीने नव्हे, देवाच्या दृष्टीने धार्मिक होते. दुसरी बाजू जखर्या आणि अलिशिबाबद्दल लिहिलेली, ती वयाने वयातीत होती, वृद्ध होती. ह्या काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. पण तेवढंच नव्हे, हे याजक होते. काय होते ते? याजक. ते सेवा करणारे होते.
नुसतं तेवढंच नव्हे प्रियांनो, पवित्र शास्त्र आम्हाला पुढं सांगतं की ते 8वां वचन वाचूया आपण. 8 आणि 9 वचन. एकदा असे झाले की तो आपल्या वर्गाच्या अनुक्रमाने देवापुढे आपले याजकाचे काम करीत असता देवापुढे आपले याजकाचे काम करत होता. पहा, हा साधा सुद्धा व्यक्ती नव्हता. म्हणजे काय करत होता माहितीये का? परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जाऊन धूप घेऊन परमेश्वराला धूप जाळत होता. आमेन. जिवंत परमेश्वरासमोर तो काय करत होता? धूप जाळत होता. परमेश्वराच्या सानिध्यामध्ये तो धूप जाळत होता. व्हॉट अ वंडरफुल, किती अद्भुत असं चित्र आहे. ओके, hey, I want some bold people and come and sit. There are 4 chairs. There are some people standing outside. Okay, I want you to come and sit here fast. I don't पटकन पुढे या आणि ह्या ठिकाणी येऊन बसा. मागं उभ्या असलेल्या लोकांना आत घ्या. ओके, just come. There are 4 chairs here. Come and sit. Okay, जागा सोडा प्रभूच्या कार्यासाठी, लोकांना बसण्यासाठी. Okay, there are chairs here, friends. Okay, हे वचन आम्हाला स्पष्ट सांगतं की तो सेवा करत होता, तो याजक होता, तो वयातीत होता, देवाच्या सुरे धार्मिक होता. आणि अचानक सेवा करत असताना तुम्ही विचार करू शकता. ओके, ही घटना तिथं कधीच घडली होती. हे जे मंदिर आहे कुठं चाललं होतं? यरुशलेमामध्ये ही घटना चालली होती. कुठं चालली होती? यरुशलेमाच्या मंदिरामध्ये तो गेले. तुम्हाला माहिती आहे की यरुशलेमामध्ये जेव्हा पहिलं मंदिर बांधण्यात आलं, शल्मोनाने बांधलं होतं ते. आणि जेव्हा शल्मोनाने पहिलं मंदिर बांधलं त्यावेळेस सर्व आराधना करणारे याजक तिथं असताना देवाचं गौरव, देवाचा महिमा इतका प्रगट झाला की तिथे उभं राहू शकले नाही. They could not stand there. ते उभं राहू शकले नाही. ते पडत होते. त्यांना उभं राहता आलं. पण हे जे 46 वर्ष लागले ह्या मंदिराला बांधण्या, हे हेरोदाचं मंदिर असं म्हटलेलं आहे. आणि हेरोदाने हे मंदिर बांधलं होतं. क्षमा करा मी हे स्टेटमेंट करतो पण हे रियालिटी आहे. ओके, हेरोदाने हे मंदिर बांधलं होतं पैसे कमवण्यासाठी, यरुशलेमाला मोठं करणार. कारण त्याला माहित होतं यहुदी लोक कंपल्सरी या मंदिरात येणार, आराधना करणार आणि यरुशलेम शहर तिथलचे बिझनेस वाढणार, हॉटेल्स वाढणार, त्या ठिकाणी लॉजिंग वाढणार, त्या ठिकाणी लोक नको त्या गोष्टी म्हणजे तिथलची वाळू घेऊन जाणार, तिथलचे अजून काय असेल ते बरंच काही काय जे काय असेल ते. इट वॉज अ आणि मग त्या ठिकाणी ही घटना घडली. घडना अगोदर पहा, बरेच दिवस उपासना कधी घडलं नाही. ह्या दिवशी जखरिया जाऊन आराधना करत असताना अचानक देवदूत तिथं प्रगट झाला. काय प्रगट झाला? अरे बापरे, इट्स अ रेव्हलेशन. मला सांगू दे, 400 वर्ष प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाच्या अगोदर 400 वर्ष देयर वॉज अ सायलेन्स. त्याला म्हणतात डार्क पिरियड. देव परमेश्वर कोणा सांगती बोलला नाही. 400 वर्ष प्रियांनो. नो वन एक्सपेक्टेड दॅट एंजल्स कॅन अपीअर. आणि अचानक देवदूत प्रगट झाला. 400 आणि पहिला शब्द काय होता? भिऊ नको. काय शब्द होता? स्वर्गातून आलेला सर्वात पहिला येशूच्या जन्मा अगोदर आणि मार्ग तयार करण्या अगोदर एक शब्द होता, भिऊ नको. सगळे म्हणा भिऊ नको. सगळे म्हणा भिऊ नको. सगळे म्हणा भिऊ नको. फार चॅलेंजिंग आहे. हा, त्यांनी पाहिलं, घाबरून गेला देवदूत पाहिल्यानंतर. पण हे भिऊ नको, तुझ्या घरामध्ये आज आनंद होणार आहे. हालेलुया. तुझ्या बरोबर तुझ्या लोकांमध्ये आनंद होणार आहे. दॅट वॉज अ मेसेज. पण सर्वात महत्वाचा मेसेज तिथं होता 13 वचनामध्ये मला वाटतं. देवदूताने त्याला म्हटले, जखऱ्या भिऊ नको. भिऊ नको, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. काय ऐकण्यात आलेली आहे? काय वाटतं जखऱ्या किती वर्षाचा असेल?
अंदाज आहे. असं लिहिलं तो म्हातारा होता. 60 वर्ष म्हणजे म्हातारपण नाही. हॅलो, आता पुढं सांगा. 100 90 आय डोंट नो, इट्स नॉट मेन्शन. पण असं म्हटलेलं ते वयातीत होते. ओके, त्यांना लेकरं होण्याची शक्यता नव्हती. इमॅजिन फॉर अ मोमेंट, ज्यावेळेस त्यांचं लग्न झालं असेल, कदाचित अर्ली एज. यहुद्यांमध्ये ती अलिशिबा कदाचित 17 वर्षाची असेल, हा कदाचित 19 वर्षाचा असेल, आणि लग्न होऊन त्यांचं चाललं असेल आणि जीवनामध्ये लेकरं होत नसेल, आणि त्यांनी जाऊन प्रार्थना केली, दे बापा मला लेकरू दे ना, आय वॉन्ट चाइल्ड, मला 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 मूल पाहिजे, मला मूल पाहिजे. किती वर्षानंतर उत्तर आलंय? विनंती ऐकली. असं वाच काय लिहिलं तिथं. देवदूताने त्याला म्हटले, हा. जखऱ्या भिवू नको, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. सगळं म्हणा, परमेश्वर माझी प्रार्थना ऐकणारा आहे. पण एक लक्षात ठेव प्रियांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, उत्तर देण्याचं त्याच्या हातामध्ये आहे, कारण त्याला त्याचं गौरव प्रगट करायचं आहे. हालेलुया. आज तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एखादी विनंती केली असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की प्रार्थनेचं उत्तर मला मिळालं नाही, देव बहिरा नाहीये, देव आंधळा नाहीये, देवाला तुमचं हृदय माहीत नाही असं नाहीये. गॉड नोज एव्हरीथिंग अँड गॉड इज गोइंग टू आन्सर युअर प्रेयर. देव तुमची प्रार्थनेचं उत्तर देणारा परमेश्वर आहे, फक्त तो त्याच्या वेळामध्ये. सगळं म्हणा, त्याच्या वेळामध्ये, त्याच्या वेळेमध्ये. चॅलेंजिंग सिच्युएशन. हे तुझी प्रार्थना विनंती ऐकण्यात आलेली आहे. आय हॅव हर्ड युअर प्रेयर. प्रभू एवढा वेळ का लागला? कारण मी वेळ नेमून ठेवलेली आहे. हालेलुया. मी वेळ नेमून ठेवलेली आहे. 732 वर्षापूर्वी मिखामध्ये त्यांनी घोषणा केली, बेथलेहेमामध्ये बाळक जन्मणार आहे म्हणून. किती वर्षापूर्वी? 732. तेव्हा कोणालाच माहित नव्हतं बेथलेहेमामध्ये योसेफ आणि मेरी जाणार आहे. त्याला हे माहित नव्हतं राजा अशी घोषणा करणार आहे की सर्वांनी आधार कार्ड तयार करून घ्या आणि सर्वांचं नाव जुडलं गेलं पाहिजे. हा, तेच येते नाव निशिल्या. हा, ज्याचं आधार कार्ड नाही त्याला, हॅलो, त्याला आधार नाही बा. त्याला मीच सांगतो की एव्हरीथिंग हॅज अ टायमिंग. सगळं म्हणा, देवाला माझ्यासाठी वेळ आहे. तुम्हाला माहित आहे का, तुम्ही देवाच्या गौरवासाठी निर्माण केलेले आहात? माहित आहे का? नाही ना. मग कधी कधी खूप घाई होती ना. काही गोष्टींसाठी, काही गोष्टी. प्रियांनो, बायबलचं वचन तर यशाचं पुस्तक 43 अध्याय 7 वचन, आयझाया 43:7, माझ्या लोक माझ्या गौरवासाठी निर्माण केलेले आहेत. आयझाया 43:7, ज्यास माझे नाव ठेविले, ज्यांना माझं नाव ठेवलेलं आहे, ज्यास माझ्या गौरवासाठी उत्पन्न केले, निर्माण केले. कशासाठी निर्माण केलेलं आहे? कशासाठी निर्माण केलेलं आहे? हे मार्ग तयार करा ह्यासाठी की माझे गौरव प्रगट होईल. हालेलुया. आणि ते गौरव प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सुरुवात झाली या पृथ्वीवर गौरव प्रगट होण्यासाठी. आमेन. सगळं मी देवाच्या गौरवासाठी निवडलेला आहे, नेमलेला आहे,
बनवलेला आहे. यू आर क्रिएटेड फॉर द ग्लोरी ऑफ गॉड. लेट तुमच्या मनाला शंका येऊ देऊ नका. हे तुझी प्रार्थना मी ऐकलेली आहे. तेव्हाच प्रभू एवढ्या उशिरा का? माझं गौरव मला प्रगट करायचं होतं. आमेन. प्रियानो, तिथंच थांबत नाही, पण आपण जाऊया थोडस 15 वचन आणि 16 वचन. भविष्यवाणी आली. ओके, मला वाटतं आपण ते स्केप करू. त्यात योहान बाप्तिस्मा करणाऱ्याबद्दल भविष्यवाणी आली की कशा प्रकारे तो असणार आहे, काय असणार आहे. पण 17 वचन प्रियांनो, मला वाटतं 17 आणि 18 वचन हे जे वचन आहेत ना, ह्या ठिकाणी मला तुमचं आजचं लक्ष त्या ठिकाणी वेधायचं आहे. आजचा संदेश तिथं सुरू होईल 18 वचनामध्ये. बापांची अंतकरणे मुलांकडे व आज्ञाभंजक लोकांना नीतिमान जनांच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी सिद्ध प्रजा तयार करावी, म्हणून तो एलियाच्या आत्म्याने व सामर्थ्याने त्याच्या पुढे चालेल. आज तसे लोक पाहिजेत जो योहान एलियाच्या आत्म्याने चालणारे. बापाचं हृदय मुलांकडं, मुलाचं हृदय बापाकडं वळवणारे. हा, ही रियालिटी आहे प्रियांनो. तुम्हाला मी सांगतो, आम्ही फक्त ह्या ख्रिसमससाठी तयारी करणार नाहीये, हे तेवढंच पुरेसे नाहीये, तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनासाठी आपण तयारी करणार आहोत. हालेलुया. त्याचं गौरव प्रगट. पण ते गौरव प्रगट होत असताना तुमच्या जीवनामध्ये देवाचं गौरव प्रगट होणार आहे. तुमच्या जीवनामध्ये ते देवाचं गौरव प्रगट होणार आहे. तुमच्या हृदयामध्ये परमेश्वराचं गौरव प्रगट होणार आहे. 3 ठिकाणी परमेश्वराने गौरव प्रगट केलं. येशूच्या जन्मापासून गौरवाची सुरुवात झालेली आहे. आता मला सांगू द्या, तुमच्या हृदयामध्ये आणि तुमच्या जीवनात तो त्याचा गौरव प्रगट करू इच्छितो. आणि प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळेस या पृथ्वीवरच्या खूप लोकांना ते गौरव प्रगट होणार आहे. हालेलुया. पण ती जर्नी आहे, तो प्रवास आहे. आम्हाला तयार व्हायचंय प्रभूच्या दुसऱ्या आगमनासाठी. बरेचसे लोक पित्याकडे वळले पाहिजे आणि ते तुमच्या माझ्याद्वारे वळणार आहेत. 18 वचन पहा काय म्हणतं. तेव्हा जखर्या देवदूताला म्हणाला, हे मी कशावरून समजू. आता पहा प्रियांनो, दिस इज द बिगेस्ट इश्यू आज. आणि मला असं वाटतं की बऱ्याच वेळा हे असं घडतं. मी कशावरून समजू. जखर्याला मला कमी लेखायचं नाहीये प्लीज. मी तुम्हाला म्हणतो, जखर्या देवाश्रय धार्मिक होता. जखर्या परमेश्वराची सेवा करत होता. जखर्या देवाला धूप जाळून त्याला आराधना देत होता. तो आराधना टीम मधला असलेला एक सभासद होता. पण प्रॉब्लेम हा होता की आराधना करताना ही जी आराधना आहे ही एक फक्त रूढी परंपरा झाली होती. तो अपेक्षा नव्हता करत की त्या आराधनेमध्ये परमेश्वर उतरून येऊन त्याचं सामर्थ्य प्रगट करणार आहे. आराधना टीम, यू आर नॉट जस्ट वर्शिपिंग हिअर, यू आर बिलिव्हिंग God is doing something here. आराधना, जे इथं मंडळी उपासना करते, हा हे गीत मला आवडतं, हे मला खूप खूप चांगलं आहे, मला आवडतं म्हणून मी गातो, असं जर तुम्हाला वाटत असेल तर यू आर मिस्टेकन. इथं जे काही घडतं ते फक्त पित्याला अर्पण केलं जातं. आणि जेव्हा आम्ही त्याची उपासना करतो, त्याची उपस्थिती त्या ठिकाणी उतरून येते. तो कदाचित ते वचन विसरून गेला. अरे देवाने मला ही संधी दिलेली आहे, मी ते धूप जाळत आहे. आणि बायबलचं वचन सांगतं, निर्गमाचं पुस्तक 23 अध्याय आणि 25 वचनामध्ये, जे आपल्या परमेश्वराची आराधना करतात, जे आपल्या परमेश्वराची सेवा करतात, त्यांच्या अन्न पाण्याला मी बरकत देतो, त्यांच्यातून रोगराई मी दूर करतो, त्यांच्यामध्ये कोणी वांझ असणार नाही, त्यांच्यामध्ये कोणाचाही गर्भपात होणार नाही. हालेलुया. तो ते विसरून गेला.
सेवा करत होता परमेश्वराची, बट नॉट एक्सपेक्टिंग एनिथिंग फ्रॉम गॉड. अँड दॅट वॉज अ मिस्टेक बरेचसे ख्रिस्ती लोक आज देखील करतात. माझ्या भावानं बहिणीनं, तुम्ही देवासाठी एक खुर्ची उचलाल, देवासाठी छोटीशी गोष्ट कराल, तुमचं रेकॉर्ड त्या ठिकाणी होतं आणि देव त्याच्या आत्म्याचं सामर्थ्य सानिध्य भेट पाठवल्याशिवाय राहत नाही. God does things for you. I'm serious. आमचा परमेश्वर जिवंत, आम्ही जिवंत देवाची लेकरं आहोत. सगळं म्हणा, मी जिवंत देवाचा मूल आहे. जेव्हा आम्ही आराधना करत आहोत, आम्ही इथं काही आम्हाला टाइमपास लोकांना उशिरा येण्यासाठी करत नाही. आमचा विश्वास आहे प्रियांनो, आराधनेमध्ये परमेश्वर येऊन वस्ती करतो. तो माझ्यामध्ये सतत आहे. एव्हरी टाइम, एव्हरी मोमेंट तो माझ्यामध्ये आहे. पण ज्यावेळेस आम्ही एकत्र आराधना करतो, परमेश्वर त्या ठिकाणी आपलं वस्ती करतो. आणि जेव्हा परमेश्वर जिथं वस्ती करतो प्रियांनो, तिथं गोष्टी घडल्याशिवाय राहत नाही. गॉड स्टार्ट्स डुईंग थिंग. जेव्हा आम्ही प्रभू भोजन घेतो, आम्हाला या ठिकाणी विश्वासाने काय म्हटलेलं आहे, त्या शरीराला न अनुलक्षून. कुठल्या शरीराला? कुठल्या शरीराला न अनुलक्षून? माझी पवित्रता, माझी धार्मिकता शून्य आहे. ह्या देहामध्ये चांगलं काही वसत नाही. ह्या देहामध्ये सातत्याने तो पापाचा कारखाना आहे. माझ्या त्या वधस्तंभावर जे टांगलेला देह आहे ना, त्याला न अनुलक्षून जो खातो आणि पितो प्रियांनो, त्या वधस्तंभावर त्यांनी माझे रोग आजार वाहिलेले आहेत. त्या वधस्तंभावर त्यांनी माझे श्राप वाहिलेले आहेत. मला त्या वधस्तंभावर मला त्यांनी त्याची धार्मिकता बनवलेली आहे. हालेलुया. मी फक्त येशू ख्रिस्तामुळे या मेजामध्ये सहभागी होऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. माझ्या धार्मिकतेमुळे नव्हे, आणि ह्या मेजातून वाहणारा आशीर्वाद मी घेतो. प्रेज द लॉर्ड. त्या देहाला अनुलक्षून, त्या शरीराला न अनुलक्षून जो त्यामध्ये, आणि असे खूप लोक आहेत त्या ह्यामध्ये. नाही, मी उपास प्रार्थनेबद्दल माझं काहीही हे नाहीये प्रियांनो. देव परमेश्वर जेव्हा तुम्हाला लीड करतो, यू मस्ट फास्ट अँड प्रे. होली स्पिरिट लीड्स यू. तुम्हाला तुमची एक शिस्त असली पाहिजे उपास प्रार्थना. पण तुम्ही आणि मी हे प्रभुभोजन घेण्यासाठी उपास प्रार्थनेने तयार होत नाही. ज्या वेळेला तुम्ही येशू ख्रिस्त वधस्तंभावर माझ्यासाठी मेला, तो पुरला गेला आणि मरणातून जिवंत झाला हे स्वीकारता, त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारता, तुम्ही योग्य बनता मेजामध्ये सहभागी होण्यासाठी. हालेलुया. आणि ज्याला कोणाला हे माहित आहे, तो मेज घेण्यासाठी कधीच माघार घेत नाही. आमेन. हालेलुया. हा देह, या देहामध्ये पवित्र आत्मा वस्ती करतो. माहिती आहे तुम्हाला? देव परमेश्वर ह्या, आणि म्हणतो तुम्हाला ठाऊक नाही का की तुमचे शरीर पवित्र आत्म्याचे मंदिर आहे. ह्या देहाला कुलुषित करणाऱ्याला विरोध करण्याची गरज आहे. हालेलुया. कारण ह्या देहाद्वारे तुम्ही लोकांवर हात ठेवणार आहात आणि ते बरे होणार आहात. प्रेज द लॉर्ड. ह्या देहाला तो आजारी पाडतो. शत्रूला माहिती आहे हा देह जर ठीक असेल, हा जाऊन देवाचं गौरव प्रगट करणार आहे. आणि म्हणून तो आजार आणतो, खच्ची करतो, निराश करतो या शरीराला. देवाला आज शरीराची गरज आहे प्रियांनो. देवाला या देहाची गरज आहे, जो देह प्रभूला समर्पित आहे. त्या वधस्तंभाकडे. आणि म्हणून पॉल म्हणतो, मी ख्रिस्त येशूवर वधस्तंभावर खिळला गेलोय, मी जगतो असे नाही तर. गलती 2:20 मध्ये काय म्हटलेलं आहे? गलातियन्स चॅप्टर 2:20, मी ख्रिस्त येशूबरोबर वधस्तंभी खिळला गेलोय, मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्याठायी जगतो. जे जीवन मी ह्या देहामध्ये जगतो, देवपुत्राच्या विश्वासाने मी जगतो. आमेन. लक्षात ठेवा, तुमच्या आत्म्यात तुम्हाला विश्वासाची गरज नाहीये, तुमच्या या देहात तुम्हाला विश्वासाची गरज आहे. इन दिस फ्लेश यू नीड फेथ. या देहामध्ये विश्वासाची गरज आहे.
तुम्ही चालत असताना विश्वासाने, विश्वास वाचून देवाला संतोषणे अशक्य आहे. देव संतुष्ट होतो फक्त विश्वासाने. या ठिकाणी आराधना होती, देवाची सेवा करत होता. ऑफरिंग आणल्यानंतर देव दिल तर देव, नाही तर बघू. नाही नाही, मी जे करत आहे मी पेरणी करत आहे रे. साराने सांगितलं, there's a प्रिन्सिपल ऑफ फेथ अँड प्रिन्सिपल ऑफ जनरॉसिटी. ओके, तत्व विश्वासाने त्यांनी पेरणी केली, अपेक्षा केली की देवबाप मला आशीर्वादित करणार आहे. हालेलुया. किती देतो ते महत्वाचं नाही आहे, पण आय एम सोईंग बाय फेथ. हालेलुया. देवाच्या राज्यात मध्ये विश्वासाने पेरणी करत आहे. मी परमेश्वराची सेवा, देवाची आराधना विश्वासाने करत आहे. काही लोक विश्वास ठेवत नाही, मग ते आराधनेला सुद्धा उशीर आहेत. मी तुमच्याबद्दल बोलत नाही, तुमच्या शेजाऱ्याबद्दल बोलत आहे. मी संपवतो काही वेळामध्ये. पण जखर्याचा इशू हा होता. जखर्या वॉज डुईंग एव्हरीथिंग गुड. त्याचं लाईफ चांगलं होतं, धार्मिक होता, सेवा करणारा होता. फक्त प्रॉब्लेम हा होता, नॉट रेडी टू बिलीव्ह दॅट. प्रियांनो, बायबलमध्ये सांगितलं शेवटच्या काळामध्ये असे लोक येतील. मी सांगत नाही, पॉल म्हणतो, पवित्र आत्मा म्हणतो. ओके, 2 तिमोथेला पत्राचा 3 अध्याय आणि 5 वचन. सुभक्तीचं फक्त ते बाह्य स्वरूप दाखवतील, पण देवाचं सामर्थ्यला ते नाकारतील. सुभक्तीचं बाह्य स्वरूप आहे. ओके, हॅव्हिंग अ फॉर्म ऑफ गॉडली बट डिनाइंग इट्स पॉवर. सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील. बापरे, इट्स अ चॅलेंजिंग. आर वी लाईक दॅट? आम्ही तसे आहोत का? आम्हाला माहित आहे, मी परमेश्वराच्या मंडळीमध्ये, चर्चमध्ये जेव्हा आम्ही जातो त्यावेळेला द पॉवर ऑफ गॉड, देवाचं सामर्थ्य माझ्यामध्येच नव्हे, माझ्याद्वारे लोकांच्या जीवनामध्ये काम करणार आहे. आमेन. मी जेव्हा सकाळी आराधना करतो, जेव्हा मी सकाळी परमेश्वराला, देवाला धन्यवाद देतो, देवाचे आभार मानतो, माझ्यातून देवाचं सामर्थ्य आणि देवाचं तेज जगातल्या माझ्या कामावर रिलीज होणार आहे. माझ्या मिनिस्ट्रीमध्ये, माझ्या सेवा कार्यात, माझ्या मालकाच्या जीवनामध्ये, माझ्या बरोबर सबऑर्डिनेट जे काम करतात त्यांच्या जीवनामध्ये ते तेज प्रगट होणार आहे. हालेलुया. का आम्ही काय, हाऊ यू आर डुईंग, व्हॉट इज युअर. हे जकरिया वॉज डुईंग एव्हरीथिंग राईट, बट कुठंतरी का बरं त्याला प्रश्न आला असेल? व्हॉट वॉज द रिझन? असं होईल का? मोस्ट प्रॉब्ली ही इज टायर्ड. ही हॅड प्रेड यंग एज मध्ये, आणि देवाने अजून उत्तर दिलेलं नाहीये. बऱ्याच वेळा प्रेरणा असं कधी कधी घडतं आमच्या जीवनामध्ये. आम्ही खूप वेळा प्रार्थना केलेली असते आणि आम्हाला प्रार्थनेचं उत्तर मिळालं, देन वी गेट टायर्ड. का देवा, ते उत्तर नाही मिळालं. बट गॉड हॅज अ पर्पज, गॉड हॅज अ प्लॅन. देवाने तुमची प्रार्थना विसरलेली नाहीये. गॉड नेव्हर फॉरगेट्स युअर प्रेयर. हालेलुया, हालेलुया. सगळं म्हणा, परमेश्वर माझी प्रार्थना विसरत नाही. तुम्हाला माहित आहे का, जखर्याच्या पोटी जो जन्मला तो जगातला सर्वात मोठा संदेष्टा होता. त्याबद्दल कोणी साक्ष दिली? प्रभू येशू ख्रिस्तानी आतापर्यंत झालेल्या सर्व संदेष्ट्यांपैकी हा सर्वात मोठा संदेष्टा आहे. हालेलुया. अशा व्यक्तीला जखर्याने जन्म देत होता. पण तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू का? अब्राहमापेक्षा अजून कोणी असेल त्यापेक्षा मोठा हा योहान बाप्तिस्मा, पण जे देवाच्या राज्यात आहे त्याच्यापेक्षाही मोठे आहे. आमेन. तो जुन्या करारातला प्रत्येक व्यक्ती देवाचा सेवक होता. नव्या करारातला इथं जमलेला प्रत्येक व्यक्ती देवाचं लेकरू आहे. एक तर तुम्ही देवाची कन्या आणि देवाचे पुत्र आहात. पण तुम्ही स्वीकारता का? डू यू बिलीव्ह दॅट?
का तुमचा देह म्हणतोय मी म्हातारा आहे, माझी बायको म्हातारी आहे? अरे तुला एक मोठं उदाहरण ना पवित्र बायबल मध्ये, 100 वर्षाचा म्हाताऱ्याला 90 वर्षाच्या म्हातारीला मूल झालेलं आहे ना. याजकाला पूर्ण बायबल माहित असायला पाहिजे आहे. म्हणून याजकाच्या जीवनामध्ये मला माहित त्याला शिक्षा दिली की नाही, पण एक गोष्ट मात्र केली त्याने. एक गोष्ट मात्र केली. वाच ना पुढचं वचन काय म्हटलं ते पूर्ण 18 वचन आणि 19 वचन. तेव्हा जखऱ्या देवदूताला म्हणाला, हे मी कशावरून समजू, कारण मी म्हातारा आहे व माझी पत्नी ही वयातीत आहे. देवदूताने त्याला उत्तर दिले, मी देवासमोर उभा राहणारा गब्रियल आहे आणि तुझ्या समोर बोलावयास व ही सुवार्ता कळवायास मला पाठवण्यात आले आहे. पहा, हे घडेल त्या दिवसापर्यंत तू मुका राहशील. बाप रे, तुला बोलता येणार नाही, कारण यथाकाळी पूर्ण होतील अशा माझ्या वचनांवर तू विश्वास ठेवला नाही. माझ्या भावानो बहिणीनो, मार्ग तयार करण्यासाठी एकच गोष्ट आहे, विश्वासाचा मार्ग. सगळे म्हणा विश्वासाचा मार्ग, दुसरा मार्ग नाहीये. आणि विश्वासाच्या मार्गामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे. मला असं वाटतं देवाने म्हटलं आता तुला शांत करतो मी. तू नकारात्मक बोलतो ना, मी तुला बोलत नाहीये. तिच्यासमोर मी शांत असतो. विचार करा, 9 महिने 9 दिवस, किती? काय घडलं असेल? काय वाटतं प्रशांत? काहीच बोलायचं नाही, काही बोलायचं नाही, नो कम्युनिकेशन. किती घरात शांतता. जाऊ दे, मी काय बोलत नाही शुभम. नाही तर आराधनाला वाईट वाटेल. ती म्हणतील हा बाबा बोलतच नाही. हे नकारात्मक बोलण्यासाठी जीवा बंद करायला पाहिजे. काय बोलण्यासाठी? नकारात्मक. प्रभू परमेश्वराने अद्भुतरित्या मला 2 बेडरूमचा फ्लॅट गिफ्ट दिला. त्याच्या खाली एक खूप छान मोठं असं एक पार्किंग होतं. आणि त्या पार्किंगकडे मी गेलो त्यावेळेला आणि प्रार्थना केली, दे बापा ही पार्किंग मला पाहिजे. प्रार्थना केली, देवाला विनंती केली आणि रोज जाऊन तिथं गाडी लावायचं. 6 महिने झाले असतील, 8 महिन्यानंतर त्या ठिकाणी कोणीतरी ते पार्किंग विकत घेतल्याची पाटी लावली होती. मी गाडी काढली माझी जाऊन. त्यावेळेस 2 व्हीलर होती मागच्या बाजूला, बिल्डिंगच्या मागे जिथं 2 व्हीलर लावतात मी जाऊन लावायला लागलो. पण देवाला धन्यवाद दिला. एक गोष्ट मी केली, मी काहीच बोललो नाही कोणाला. 1 वर्ष देवाला धन्यवाद दिला, 1 वर्ष देवाची स्तुती केली आणि 1 वर्षानंतर प्रियांनो त्या ठिकाणी पाटी लिहिली गेली, पार्किंग फॉर सेल. म्हटलं मला माहिती आहे ती माझ्यासाठी आहे. तुम्हाला सांगतो, देव तुमच्या प्रार्थना विनंत्या विसरत नाही. फक्त कुठंतरी तोंड बंद करण्याची गरज आहे. नकारात्मक न बोलता विश्वासाचे शब्द बोलायला पाहिजे. हालेलुया. जे बोलायचं आहे विश्वासाने बोलायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आमचे मुखातून विश्वासाचे शब्द निघायला पाहिजे, नकारात्मक नाही. आम्ही विश्वासाने लोकांना उत्तेजन देऊ शकतो प्रियांनो. आम्ही लोकांना विश्वासाने तयार करू. विश्वासाचे शब्द जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा गोष्टी घडल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. आणि तीच गोष्ट देवाने काय म्हटलं, तू काय राहशील? मुका राहशील. काय राहशील? मुका राहशील. यू विल नॉट स्पीक. आणि तो बोलू शकला नाही. माझ्या भावानं बहिणीनं, आज एकच गोष्ट सांगतो, एक मार्ग तयार करायचा प्रभूच्या आगमनासाठी. आम्ही निश्चितच ख्रिसमससाठी तयारी करणार आहोत. काही लोक डोनट्स बनवणार आहेत, काही लोक काय काय करणार आहेत, बऱ्याच काही गोष्टी करणार, बऱ्याच गोष्टी घडणार आहेत.
ह्या पण तेवढीच तयारी पुरेशी नाहीये. तुमच्या आणि माझ्या हृदयाची तयारी महत्वाची आहे. तुमच्यामधून देवाचं गौरव तो प्रगट करणार आहे. तेवढंच नव्हे तर आम्हाला दुसऱ्या आगमनासाठी आमची तयारी करण्याची गरज आहे, कारण येशूचं आगमन जवळ येत आहे. प्रियांनो, तुम्हाला माहित आहे ना, 10 कुमारी होत्या. किती कुमारी? किती कुमारी प्रभूबरोबर गेले? का नाही असं म्हटलेलं, त्या तयार होत्या. काय होत्या? लक्षात ठेवा, कुमारीच होत्या. त्या 5 तयार होत्या. दे वर प्रिपेअर्ड. दे हॅड एक्स्ट्रा ऑइल विथ देम. माझा मोठा संदेश आहे ऑइलच्या बाबतीमध्ये. प्रभू हो दिल तर पुढे कधीतरी पाहू. तो तेल म्हणजे काय? देवाची इच्छा आहे. देर हॅज टू बी स्पेशल ऑइल, अनॉइंटिंग ऑइल, जे निर्गमामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. ऑइल हॅज टू बी देअर, प्रिपेअर्ड. पण माझ्या भावानं बहिण, आज तुम्हाला एक गोष्ट सांगतो. सर्वात महत्वाची गोष्ट, आपल्या हृदयामध्ये विश्वास असू देत. त्या जकर्यासारखं नकोय. जकर्यामध्ये, प्लीज डोंट मिसअंडरस्टँड, मी त्याला काही कमी लेखत नाही. जर देवाच्या तो धार्मिक होता. देवाने त्याच्याद्वारेच जगातला सर्वात मोठा संदेश त्याला जन्म घातला. वी थँक गॉड फॉर हिम. पण देवाने काही एक उदाहरण दिलंय की तुला तुझं मुख थांबवायचंय. स्टॉप टॉकिंग, स्टॉप निगेटिव्ह स्पीकिंग. हालेलुया. देव परमेश्वर प्रेरणा, आपण आपल्या जागेवर उभे राहूया. लेट्स लुक टू गॉड. देव परमेश्वराकडे पाहूया. माझा विश्वास आहे पवित्र आत्मा तुमच्या माझ्या जीवनासंगती बोलत आहे. ही हॅज ऑलरेडी स्पोकन टू यू. मला माहित नाही कुठल्या बाबतीत तुम्हाला तुमची जीवा बंद करायची आहे. मला माहित नाहीये, तुम्ही गमतीने काही गोष्टी, काही लोकांना एक सवय लागली गमतीने नकारात्मक गोष्टी बोलायच्या. दे डोंट अंडरस्टँड यू आर अ चाइल्ड ऑफ गॉड. गंमत करू नका. बी सिरियस. तुमच्या मुखातून येणारा शब्द देवासमोर आहे. बायबलचं वचन सांगतं, प्रियांनो, विसरू नका, हे वचन आहे की तुझ्या मुखाने तू तुझ्या हातचे काम नष्ट करू नये. आतापर्यंत तू धार्मिकतेने वागलास, तुझ्या मुखातून, मी सांगत नाही, आपण ते वाचणार नाही, पण उपदेशाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे 5व्या अध्यायामध्ये 8व्या वचनामध्ये, तुझ्या मुखाने तू तुझ्या देहाला त्रास देतोस. खूप लोकांना शिकायची गरज. खूप लोकांच्या डोक्यात बसतच नाही. आपलं मुख जे पट्टा सोडतात, लोकांना नको त्या गोष्टी बोलतात. पण एक दिवस तुम्हाला सांगतो, प्रत्येक बोललेल्या शब्दाचा झाडा द्यावा लागणार आहे. काही लोकांना वाटतं मला अधिकार मिळाला काही बोलायला, मी मोठा आहे वयाने, मी आई आहे, मी काही बोलू शकते, मी आता खूप कमावतो, मी काही बोलू शकतो आईला, मी सासू आहे, मी सुनेला काही बोलू शकतो, मी सासरा आहे, मी काही बोलू नाही. तुमच्या मुखातून विश्वासाचे शब्द निघावे देवाची अपेक्षा आहे. कारण देव तुम्हाला तयार करत आहे काही गोष्टी घडवण्यासाठी. तुमच्या परिवारात काही देवबाप गोष्टी घडवत आहे. तुमच्या जीवनात परमेश्वराला काही गोष्टी घडवायच्या आहेत. पण तुम्हाला बोलायचं आहे ते होकारात्मक बोलायचं आहे. हालेलुया, हालेलुया. जकर्या देवाच्या दृष्टीने धार्मिक होता, परमेश्वराची आराधना करणारा होता, सर्व त्याच्यामध्ये चांगलं होतं. पण ज्या वेळेला अपेक्षा करायची होती तेव्हा नाही, हे होऊ शकणार नाही. स्वतःच्या परिस्थितीकडे पाहू लागला. मला माहित नाही तुमची काय परिस्थिती आहे, पण मला एवढं माहित आहे की देव त्याचं गौरव तुमच्या जीवनात प्रगट करू इच्छित. त्यासाठी तुम्हाला देवाने निर्माण केलेलं आहे फॉर द ग्लोरी ऑफ गॉड. जर तुम्ही त्या प्रभू येशूला आपल्या जीवनात स्वीकारलं नाही तर आज विनंती करतो, त्या गौरवाच्या प्रभूला आपल्या हृदयात स्वीकारा. प्रियानो, त्या येशूला आपल्या हृदयात स्वीकारा. जसं तुम्ही त्याला स्वीकारणार त्याचं गौरव तुमच्या जीवनात प्रगट होईल. काही वेळा आपले डोळे बंद करूया, त्या प्रभूकडे पाहूया, तो त्याचं गौरव प्रगट करू इच्छितो. माझ्या माग एक प्रार्थना आपण करणार आहोत, विशेष करून आपल्या जीवनात त्याचं गौरव प्रगट होण्यासाठी. आणि विशेष ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला आजपर्यंत स्वीकारलं नाही अशा प्रत्येक भाव बहिणींसाठी मी प्रार्थना करतो. माझ्या भावा, माझ्या बहिणी, तू आज पहिल्यांदा इथं आलेला आहेस.
आणि जर तू प्रभू येशूच गौरव पाहू इच्छितोस, ते गौरव फक्त येशूच्या द्वारेच होणार आहे. त्याला आपल्या हृदयात जागा दे. जर तुझ्या बोलण्यावर तुला नियंत्रण नाहीये तर का नाही त्या चरणाकडे येऊन, प्रभू माझं जीभ मी तुझ्या हातात देतो. दाविदानी प्रार्थना केली, हे परमेश्वरा माझ्या जिभेवर तू पहारा ठेव, मी काय बोलतो. आम्ही विश्वासाची कबुली करणार आहोत. माझ्या मागे प्रार्थना कर. दे बापा, तू मला निर्माण केलाय, तुझ्या गौरवासाठी मी निर्माण केलेलो आहे. आज प्रभू येशू ख्रिस्त जो तुझे गौरव आहे त्याला माझ्या जीवनामध्ये, माझ्या हृदयामध्ये मी स्वीकारतो, कबूल करतो. येशू माझा प्रभू आहे. देवाने येशूला मेलेल्यातून जिवंत केलं असा विश्वास माझ्या हृदयात मी ठेवतो. प्रभू येशू, माझ्या जीवनामध्ये तुझं गौरव प्रगट होऊ दे. पवित्र आत्मा, मी माझं समर्पण, माझ्या जिव्हेचं, माझ्या जीवनाचं, माझ्या हृदयाचं समर्पण तुला करतो.